फायनली मस्त असं अक्कलकोटमध्ये पोहोचले. खूप दिवसाची इच्छा होती पण स्वामींनी बोलवल्याशिवाय आपण येऊ शकत नाही. मस्त असं तुम्हाला पण आज दर्शन भेटेल. जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करून दाखवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं नक्की कंटिन्यू करा आजचा ब्लॉग. जे सॉन्ग भक्त आहेत त्यांनी चौघं पण आले पाठीमागं कृष्णा आणि अहो आहे तिथं. चला मग स्वामींच्या दर्शनाला मस्त असं दर्शन करूया. घ्या कृष्णा चला गर्दी नाहीये. हो चला. ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराज बसायचे तोच हा वटवृक्ष आणि इथली एनर्जी इतकी पॉझिटिव्ह आहे की मी शब्दात सांगू शकत नाही. छान असं दर्शन झालं आणि आतमध्ये तिथं व्हिडिओ काढू देत नाहीत. आता बंद केले आणि व्हिडिओ काढायचं तर ऑफिसमध्ये भेटायला तिथं शक्य होतं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला. इकडं आहे स्वामींची गादीचं दर्शन, इकडं आहे आपले स्वामी आणि जिथले तुम्ही सगळेजण फोटो बघता इथं बऱ्याच जणांच्या सेल्फीज असतात. आपण पण तिथे एक फोटो काढूयात. जायचं की आहे बघू आता. मला पण पहिल्यांदाच बघ छान असं दर्शन वगैरे झाले. हे जे तुम्हाला दिसतंय ते स्वामी बसत होते ते ठिकाण आहे आणि इथं असं म्हणतात की श्री स्वामी समर्थ असा आवाज ऐकायला येतो. परंतु इथं आता आतमध्ये सोडायचं बंद केले कारण एका व्यक्तीने त्याच्यामध्ये मुंडकं घातलं आणि ते अडकून बसलं. त्यामुळे ते ठिकाण आता लांबूनच दर्शन घेता येते. अगदी समोरच वटवृक्षाच्या इथे एक हॉल आहे मोठा, जिथं आपण स्वामीचरित्र, सारामृत, नामस्मरण, ज्याची जी सेवा स्वामींबद्दल करायची इच्छा असेल ना तर ते त्या हॉलमध्ये बसून बरेच लोक असं बसून सेवा करत असतात. आणि तिथं पण अशा छान सुंदर मूर्ती आहेत. हे कितीला आहे? ते 100 रुपये. ते 150 आहे. 150 हा छान वाटतोय ना. दोन इथलं कुठलंच नाही. हे स्वामींच्या घराच्या ह्याच्यावर लावाय छान आहे. होय ही स्पष्ट दिसतंय बेबो, ही स्पष्ट दिसतंय. हे घेऊया का? हे द्या. कुठले कुठले यंत्र आहेत हे? कुठले कुठले यंत्र आहेत हे? वाहन दुर्घटना गाडी मिटवायसाठी आहे. हा. सर्व कार्यसिद्धी यंत्र देवघरात महत्वाच्या कामाला सोबत. व्यापार वृद्धी यंत्र दुकानामध्ये आपल्या गल्ल्यात घ्यायचं. बर. कुबेर यंत्र तिजोरीत पैशाच्या ठिकाणी आहे. स्त्री यंत्र देवघरात. वास्तुदोष निवारण यंत्र मेन दरवाजाला असणार आतून. काय किंमत आहे त्याच्या? 100 रुपयाला. 100 रुपयाला. पंचधातूचा पत्रा सिद्ध केलेला आहे. किती छान आहे ना. दिली का? माझी पण इच्छा आहे बरं का घ्यायची, पण घेऊ का नको हा प्रश्न. ते गाय वासरू कितीला आहे भैया? 600ला.
आपल्याला फोटो बघायचा. फोटो खराब झाले ना. मोठा घ्यायची इच्छा आहे माझी. फोटो छोटा नाही. आहेत की इथं फोटो छान छान फोटो. तेवढा मोठा घ्यायचा आहे बारका नाही घ्यायचा. सगळे छान आहेत. फोटो बघूया का? किती छान आहेत ना. घेऊच वाटते याव. मूर्त्या छान आहेत ना. पण आपल्याला ब्ल्यू पाहिजे बॅकग्राऊंड. सांग ना. मी आई तिकडं सोडलेलं तिथे जायचं की आतमध्ये. तिकडं प्रसाद घ्यायचा नाही का? मस्त लावायचं. ही हळदी कुंकवाचं आहे. डब्यात छोट. चला इकडे शाळांना वगैरे सुट्टी लागली. त्यामुळे बघा आम्ही आलो तेव्हा लवकर बरं झालं की गर्दी नव्हती. आणि आता त्यांनी पूर्ण बंद केलं ते गेट. आणि लाईनला बघा कुठून लाईन लागली पाठीमागं. तर त्यामुळे लवकर आलेल्याचा एक फायदा झाला की पटकन अगदी 5 मिनिटात दर्शन झालं आमचं. प्रसाद घेतो. आणि चोळप्पा महाराजांचं मंदिर आणि खंडोबाचं मंदिर कधी बघितलं नाही. अक्कलकोटला खूपदा आलो. म्हटलं आज कसल्याही परिस्थितीत तिथलं पण दर्शन घ्यायचंय. तर चला मग. आत्ता जे इकडं जाताना तुम्हाला दिसतंय ना, तर तिकडं महाप्रसादाची सोय असते. आणि आपल्याला जर काय धान्य किंवा पैसे स्वरूपात जी काही सेवा द्यायची असते तर तुम्ही इकडं पावती करू शकता किंवा त्या गोष्टी देऊ शकता. आणि खरं सांगायचं तर इकडं जाण्याचं कारण एकतर होतं महाप्रसाद. परंतु आम्ही महाप्रसाद खंडोबाचं मंदिर आणि चोळप्पा महाराजांचं मठ दर्शन घेतल्यानंतरच घेतला. पण त्याच्या अगोदर एक तुम्हाला गुड न्यूज सांगायची होती. आणि ती गुड न्यूज मला अगोदर स्वामींना सांगायची होती. ती तर आल्या आल्या स्वामींना सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण मला एक इच्छा होती की तिथं जाऊन मला स्वामींना सांगायचे. ते म्हणजे माझं यूट्यूबचं पेमेंट आलेलं आहे. आणि ही गोष्ट अगोदर मला तिथं दर्शनाला जायचं होतं आणि नंतरच तुमच्याशी शेअर करायची होती. म्हणून इतक्या दिवस सांगायची राहून गेली ती. आणि आजचा जो हा व्लॉग आहे तो खूप मोठा होत होता. म्हणून आजच्या व्हिडिओचा दुसरा पार्ट शेअर करते. खंडोबाचं मात्र तुम्हाला आणि चोळप्पा महाराजांचं मात्र मंदिरातील खूप छान दर्शन भेटेल तुम्हाला. तिथला व्हिडिओ मला काढता आलेला आहे. त्यामुळं पुढचा व्हिडिओ मिस न करता नक्की बघा.